नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स दानञ्च धम्मचर्या च ज्ञातकानाञ्च संगहो अनवज्जानि कर्माणि ये तं मंगलमोत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी या ऐतिहासिक अशा धम्मभूमीमध्ये क्रांतीभूमीमध्ये नागपुरात कपिल नगर येथील कपिलवस्तू बुद्ध विहारामध्ये संघदानाच्या निमित्ताने उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघातील प्रामुख्याने उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू विनय रक्षिताजी महाथेरो यांनाही त्रिवार वंदन करतो। त्याचबरोबर पूजनीय भिक्खू नागदीपंकरजी महाथेरो यांनाही त्रिवार वंदन। त्याचबरोबर पूजनीय भिक्खू ज्ञानबोधीजी महाथेरो यांनाही त्रिवार वंदन करतो। आमच्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, तद्वतच सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ श्रामणेर आणि सर्वच आपल्या नागपुरातील विविध वस्त्यांमधून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी तथा संघदानामध्ये सहभागी होऊन महान पुण्य संपादन करण्यासाठी उपस्थित असलेले आपण श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेला आहात, तुम्हा सर्वांना भेटून आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे। पूजनीय भंतेजींनी आम्हाला सूचना केल्यानुसार आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली भंतेजींनी नागपुरात येण्याची आणि आमची नियोजित बैठक असल्या कारणाने तुम्हा कपिलवस्तू नगरातल्या सर्वच श्रद्धावंतांचं मोठं पुण्य की तुम्हाला संघाला दान देण्याची ही संधी उपलब्ध भंतेजींनी करून दिली, तेव्हा भंतेजींच्या प्रती ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो। बघा, बौद्ध धम्मामध्ये आपण जीवन जगतोय। मी नेहमीच सांगतोय प्रवचनांमधून की तुम्ही नागपुरात राहणारी लोक, विशेष रूपाने नागपुरात राहणारी लोक ज्यांचा जन्म नागपुरात झालाय किंवा जे बाहेरून येऊन नागपुरात वास्तव्य करतायत, ते
खूप पुण्यवान आहेत. कारण या नागांच्या भूमीमध्ये तुम्ही वास्तव्य करताय की जिथे महामानव बोधिसत्वाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दिली. यापेक्षा अजून मोठं पुण्य तुमच्यासाठी दुसरं कोणतं असू शकते. आणि त्यामुळे इथे बौद्ध म्हणून जीवन जगत असताना आपलं कर्तव्य काय आहे किंवा सुखकर जीवन आपण कशाने जगू शकतो, कशा प्रकारे जगू शकतो, या संदर्भातील भगवंतांनी विवेचन विविध ठिकाणी केलेलं आहे. बघा, तुम्ही प्रवचन ऐकणाऱ्यांपैकीच आहात, तर 5 प्रकारची संपत्ती आपल्याकडे जर असेल तरच आपण आनंदाने, प्रसन्न चित्ताने आणि सुखाने जीवन जगू शकतो. बघा, तुम्ही गृहस्थ आहात आणि गृहस्थ लोकांना काही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आणि त्यापैकी आहे धनसंपत्ती. धनसंपत्ती कुणाला नको आहे, पण जर तुम्ही थोडासा विचार केला, आपल्या बुद्धीला थोडासा ताण दिला आणि विचार केला की खरंच आपल्याकडे तर फ्रीज आहे, AC आहे, 2-3 BHK म्हणजे बेडरूम पण आहे, किचन पण आहे, टॉयलेट, बाथरूम, अंगण, फ्लॅट, बंगलो, सगळ्या गोष्टी आहेत, नोकरी आहे, पण क्षणभरासाठी स्वतःला विचार करा की मी सुखी आहे काय, खऱ्या अर्थाने मी समाधानी आहे काय, मी प्रसन्न राहतोय का पूर्ण वेळ 24 आवर. काय उत्तर मिळेल याचं? सकारात्मक मिळेल की नकारात्मक मिळेल? असायला तर सगळं काही आपल्याकडे आहे. बाबासाहेबांनी तर मालामाल बनवलंय आपल्याला. सगळी धन दौलत पायावरती लोळण घेते. आपले बॅनर लागतात मोठमोठे, नाही का? आपल्या नावाच्या समोर काय काय लागते, नावाच्या आधी पण काय काय लागते, लागत नाही का बापा? लागते ना. पण तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती समाधान आहे का? सगळं काही भौतिक दृष्ट्या असून देखील समाधान नाही आहे. तर मी आज आपणास थोडक्यामध्ये सांगेल, वेळ कमी आहे, भंतेजींनी मला संधी दिली तर दानानुमोदन करण्यासाठीची. आज तुम्ही हे पुण्य संपादन करताय, तर तुम्हाला मी सांगतोय की कोणती संपत्ती आपल्याकडे असेल म्हणजे आपण सुखाने, आनंदाने, प्रसन्न चित्ताने जीवन जगू शकतो. तर त्यापैकी मी तुम्हाला सांगेल. बघा, पहिली एक संपत्ती आहे, तुम्ही गृहस्थ आहात तर पारिवारिक संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे, तुमच्याकडे असायला पाहिजे. कोणती? पारिवारिक संपत्ती म्हणजे काय? लेकरं बाळ असणे म्हणजेच नाही, घरदार असेल म्हणजेच नाही, तर ज्यांच्या बरोबर राहताय, ज्यांना कुटुंब समजताय, ज्यांना परिवार समजताय, किंवा जे घरातली लोक तुम्हाला धरून आपलं कुटुंब समजतात, परिवार समजतात, तर त्या सगळ्यांमध्ये मेळ आहे काय, ताळमेळ आहे काय, एकमेकांचा आदर करणारी लोक आहेत काय, आपण इतरांचा आदर करणारे आहोत काय, आपण सर्वांचा सन्मान करणारे आहोत काय, कुटुंबातील किमान लोकांना समजून घेणाऱ्यांपैकी आहोत काय, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला आपल्या घरातून किमान प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर मिळत असेल ज्या कोणत्या लोकांना, तर समजू शकतो की त्यांच्याकडे कोणती शक्ती आहे, कोणती संपत्ती आहे, पारिवारिक. पण मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे हाडाबरोबर राहत असतील, मासाबरोबर राहत असेल आणि त्यांचं तिकडं तोंड, आमचं इकडं तोंड, केलंय लग्न 25 वर्ष झाले, तर आता असं वाटते की बा हिलाय काही कळेना ह्यालाय काही कळेना. पश्चाताप होत असेल आपल्याला, समजा तुम्हाला कुणाला, तर मला सांगा, पारिवारिक संपत्ती आहे का तुमच्याकडे? नाही आहे. सगळं काही आहे, पण तुमचा मुलगा मुलगी तुमचं ऐकत नाही. पारिवारिक संपत्ती आहे का तुमच्याकडे? नाही आहे. सगळं काही तुमच्याकडे आहे, पण भावाभावाचं पटत नाही आहे. पारिवारिक संपत्ती आहे का तुमच्याकडे? सगळं काही आहे, पण पती पत्नीचं पटत नाही. पारिवारिक संपत्ती आहे का तुमच्याकडे? नाही आहे. पारिवारिक संपत्ती कशाला म्हटलं? संपत्ती, पारिवारिक संपत्ती त्याला म्हटलं की ज्या घरामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आहे, दया आहे, करुणा आहे, मैत्री आहे, एकमेकांचा आदर, एकमेकांचा रिस्पेक्ट आहे, सगळे लोक आपापलं कर्तव्य बजावतात एकमेकांच्या प्रती, अशी वातावरण, अशी परिस्थिती ज्या घरामध्ये असेल, तरच आपण म्हणू शकतो की आपल्याकडे पारिवारिक संपत्ती आहे. अन्यथा आपल्याकडे पारिवारिक संपत्ती नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. आहे का तुमच्याकडे? बापा कोणी हो म्हणते, कोणी नाही म्हणते. तुम्ही भुचकाळात पडले, तुम्ही विचारात पडले की बापा काय सांगावं आता. तर ही संपत्ती निर्माण करता येते. बघा, नसेल तर ही संपत्ती निर्माण करता येते. सांगू नका कोणाला, माहित असते सगळ्यांना. तुम्ही आहे म्हटले तरी माहित आहे तुमच्या आजूबाजूच्यांना, आणि नाही म्हटले तरी माहिती आहे. तर बघा, ही संपत्ती निर्माण करता येते. जरी नसेल आतापर्यंत, तर ही संपत्ती तुम्ही निर्माण करू शकता, नाही का? त्यासाठी काय करावं लागेल? आपलं मन मोठं करावं लागेल. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यामध्ये जो वेळ वाया घालवतो व्यर्थ,
तर आपल्या काय चुका होत आहेत का हे आपल्याला तपासावं लागेल. नाही तर आपला बरोबर काटा असा इकडंच फिरते, तुझं चुकते तुमचंच चुकते, तूच चुकते तुझंच बरोबर नाही, तुमच्यामुळेच होते तुझ्यामुळेच होते, गरगर 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 सगळीकडे फिरते काटा आणि आपल्याकडे फिरवायचा राहूनच जाते. इकडे येतच नाही असं, हे इकडे येत नाही, हे इकडे असं इकडे फिरते, सगळीकडे दुनियेकडे फिरते, आपल्याकडे येत नाही. याला आपल्याकडे फिरवायचं, मग कळेल आपल्याला की आपण कुठे चुकतोय. आणि ज्या व्यक्तीला आपण कुठे चुकतोय हा विचार जेव्हा येईल ना, आणि त्यांना जर कळालं की आपण चुकतोय गड्या, आणि त्याने जर सुधारणा करण्याचा निश्चय केला, तर मग तो व्यक्ती आपल्या पारिवारिक संपत्तीला प्राप्त करू शकतो. तर ही संपत्ती तुम्ही कमवा. दुसरी संपत्ती सांगितली भोग संपत्ती. भोग संपत्ती, भोग संपत्ती म्हणजे काय, तर धन दौलत पैसा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याला भोग संपत्ती म्हटलं. आणि ही भोग संपत्ती पण असायला पाहिजे आपल्याकडे. भगवंताला दारिद्र्य पसंत नव्हतं बघा, भगवंताला दारिद्र्य पसंत नव्हतं. दी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी याचं वर्णन केलेलं आहे. भगवंताला दारिद्र्य म्हणजे गरिबी कंगालपणा पसंत नव्हता. गरिबीतच जन्माला यायचं आणि गरिबीतच मरायचं हे भगवंताला पसंत नव्हतं, आणि असायला नाही पाहिजे असं आपल्याकडे. जरी गरीब घरामध्ये जन्माला आलोय किंवा गरिबीत जन्माला आलोय, परंतु मरताना मात्र आपण गरीब असूनच मरायला नाही पाहिजे. का, तर आपण दीर्घोद्योगी असणाऱ्यांपैकी असायला पाहिजे, मेहनत करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे, कष्ट करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे, श्रम करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे, हातावर हात ठेवून बसणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. महिला असो का पुरुष असो, आपण 4-2 पैसे कमवणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. बापाची मताच खाणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. बाप कमवते म्हणून मला काय कमवायची गरज आहे, आई कमवते मला काय कमवायची गरज आहे, भाऊ कमवते मला काय कमवायची गरज आहे, आमचे मालक कमवतात मला काय कमवायची गरज आहे, आमचंच तर आहे ते. बापा जरी तुमचंच असलं तरी तुमच्या मनाने तुम्हाला सांगितलं पाहिजे की हे 2 रुपये मी कमवले, नाही का. मग त्यातून तुम्ही दान द्याल तर अजून जास्त खुशी आहे. त्यातून तुम्ही भाकर खाल घेऊन जे काही तुम्हाला पाहिजे आहे तर त्याला अजून खुशी होईल. बघा, आपलं जेव्हा काही स्वतःच्या मेहनतीतून जे कमावलं आहे त्यातून जेव्हा काही घेतो खातो ना, त्याचा एक वेगळा आनंद असतो. दुसऱ्याने दिलेलं किंवा दुसऱ्याच्या ह्याच्यातून जेव्हा देतो, आता समजा आता बघा भोजनाला बसलो आम्ही, 7-8 भंतीजीचं एका एकाला वाढलं. तुम्ही आता एवढं थोडी खाऊ शकतो, भंतीजी प्रत्येकानं एक ताट घेतलं एक्स्ट्रा आणि त्याच्यात थोडं थोडं घेऊन खाल्लं. बापा आता एवढं कसं खाऊ आम्ही, पण ते वाढताना मी पाहत होतो, ते आई म्हणे भंतीजी आमचं तर अजून वाढलंच नाही म्हणे. आणि काही काही असे तर आपलंच वाढायला बसले, फक्त आमचंच खाऊ दे दुसऱ्याचं नाही. भगवान म्हणाले परोपकाराचा भाव आहे का आपल्यामध्ये, दुसऱ्याच्या प्रती दयेचा भाव आहे का, प्रेम आहे का, नाही. आपण दुसऱ्यांचा विचार करणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. म्हणून भगवान म्हणाले की आपल्याकडे भोग संपत्ती देखील असायला पाहिजे, धन दौलत असायला पाहिजे, कंगाल नसायला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला गुलामाचं मालामाल केलं ना, सगळे गुलामच गुलाम होते ना, आता मालामालच मालामाल आहे आपले. बघा ना इथे बसलेल्यांपैकी असं कोण दिसते बाबा बारीक तोंडाचं आणि बारीक अशा खराब कपड्याचं तर कोणी दिसत नाही. सगळ्या बाबासाहेबांच्या लेक एकदम सुटापुटा टाय कोटातच दिसतात, नाही का. म्हणून आपल्याकडे कोणती संपत्ती असायला पाहिजे, दुसरी भोग संपत्ती पण आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे शेती असेल, घर असेल, जे काही पैसा आदला आहे, कोणाकडे भीक मागणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे आपण. बरेच लोक असतात बघा भीक मागणाऱ्यांपैकी, हे नाही म्हणतात माझ्याकडे ते नाही, पीठ देता का, साखर देता का, पत्ती देता का, मागण्यातच जिंदगी सारी. हे देता का, ते देता का, ठीक आहे बा, कधी नसेल संपलं वगैरे तर मागायला हरकत नाही. पण सदा कदा नाश्त्याच्याच वेळेला दुसऱ्याच्या घरी जाणं, चहाच्या वेळेला दुसऱ्याच्या घरी जाणं, जेवणाच्या वेळेला ताटावर जाऊन बसणं, नाही नाही आता मी जेवलो मी नको असं म्हणताना द्यावा, मग थोडीशी तुम्ही आग्रहच करतात, त्याला काय अर्थ आहे का, आहे का अर्थ. म्हणून आपल्याकडे भोग संपत्ती असायला पाहिजे. तर नाही तर ज्यांच्याकडे भोग संपत्ती नाही आहे तर ते लोक बिचारे असे एकदम गरीब असतात आणि त्यांना त्याचं सुख मिळत नाही. मग दुसऱ्याच्या घराकडे पाहतात, काय घर बांधलं हो, काय घर बांधलं हो, आणि बस ते दुसऱ्याच्याच घराकडे पाहतात. आपण मेहनत करत नाहीत. दुसऱ्याचं पोरग लागले, दुसऱ्याची पोरगी लागली तर दुसऱ्याचं पोरग लागलं त्यानं पैसे दिले म्हणते 2 नंबरचे आहे म्हणते, त्याची पोरगी असंच आहे, त्याचं पोरग तसंच आहे म्हणते, आपल्या पोराकडे लक्ष नाही, आपल्याकडे लक्ष नाही. असे काही लोक आहेत जगतामध्ये. म्हणून दुसऱ्या प्रकारची संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. कोणती, भोग संपत्ती आपल्याकडे पाहिजे. तिसरी संपत्ती सांगितली आहे बघा, आरोग्य संपत्ती. अत्यंत महत्वाची संपत्ती आहे प्रत्येकाच्यासाठी. जिवंत राहण्यासाठी कोणती संपत्ती महत्वाची आहे, आरोग्य संपत्ती आहे. भगवंतानं धम्मपदामध्ये सांगितलं बघा, आरोग्य परमालाभा
संतुष्टी परमं धनम ईसा संग परमज्ञाती निब्बानं परमं सुखम. भगवंताचं वचन आहे ना हे. आरोग्य परमा लाभ. या जीवनामध्ये जिवंत राहत असताना जर कोणता लाभ सर्वोत्तम असेल, सर्वश्रेष्ठ असेल, तर ते म्हणजे आपलं आरोग्य चांगलं असणे. सारी दुनिया आपल्याकडे आहे, आपलं आरोग्य चांगलं नाही. साखरेचा कारखाना आहे, शुगर झाली. मिठाईचे दुकान आहे ना आपल्याकडे, मिठाई खाऊ शकत नाही. उपयोगाचं आहे का काही? गार्डन बनवलंय चालायला, मॉर्निंग वॉकला, इव्हिनिंग वॉकला, आणि पाय कामातून गेले. कोणत्या कुठे वॉक करता येईल का? म्हणून काय महत्वाचं आहे? तिसरी संपत्ती आरोग्य संपत्ती. आणि आरोग्य संपत्तीसाठी आपण सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे, आणि काय खातोय, किती खातोय, कसं खातोय, केव्हा खातोय ह्याच्यावर ध्यान ठेवणे. नाही तर आपलंच आहे म्हणून किती खायचं. किचन आपलं, घर आपलं, मटकी आपले, भांडे आपले, तेल आपलं, जाय किचन मध्ये खाय. संपलं की झोप, पुन्हा उठन खाय. आता आरोग्य चांगलं राहील का आपलं? मोबाईल आपलाच म्हणून रात्री 12 कळेना, 1 कळेना, 2 कळेना, काही काम धंदाच नाही ना. दिवसाला झोपलं तर कोण मालक आहे आपला, नाही का? आणि रिचार्ज करत राहायचं, वायफाय घ्यायचं, रात्रभर युट्यूबवर इकडं काय पहा, तिकडं काय पहा, रात्र कळेना. आणि सकाळी म्हणते अरे माझी झोपच झाली नाही म्हणते, कसं उठू म्हणते. बापा रात्री मोबाईल बंद करून झोपा ना, कोण नाही म्हणते तुम्हाला, नाही का? पण त्याची एकदा लत लागली, कोणत्या गोष्टीची लत लागणं समजते ना तुम्हाला? लत लागली की माणूस वाहत जाते, असं पूर्ण वाहत जाते. कशात पण. तंबाखू खाणाऱ्याला म्हणा ना तुम्ही तंबाखू सोडा म्हणा, तुम्हाला 1 लाख रुपये देते, सोडते का ते? सोडू शकत नाही. तंबाखू सोडणं लत लागली ना. दारू पिणाऱ्याला तुम्ही म्हणून बघा, किंवा कोणाला लयच बडबड करायची सवय, त्यांना म्हणा शांत बसता का, ते बसत नाही शांत. बघा तुम्ही, कोणत्याही गोष्टीची लत लागली, समजा सवय लागली, आणि त्यांना म्हणता सवय मोडते का? मोडते का सवय? नाही मोडू शकत. लवकरात लवकर सवयी मोडत नाही. म्हणून आपल्याकडे आरोग्य संपत्ती असायला पाहिजे, जेणेकरून आपले कान चांगले राहतील, नाक चांगले राहील, जीभ चांगली राहील, दात चांगले राहील, पूर्ण ही सिस्टम, डायजेशन सिस्टम चांगली राहील. याच्यासाठी खानपान आपलं व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणून भगवंतानं आहार आणि विहार हा आपला व्यवस्थित असावा, सुनियोजित असावा, त्याच्याबद्दलचं व्यवस्थापन आपल्याकडे असावं. याच्याबद्दल सुद्धा भगवंताने आपल्याला उपदेश केला. आरोग्य 2 प्रकारचं आहे. एक शारीरिक आरोग्य आहे आणि दुसरं मानसिक आरोग्य आहे. मानसिक आरोग्य चांगलं असेल तर शारीरिक आरोग्य चांगलं आहे, शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर मानसिक आरोग्य चांगलं आहे. दोन्ही एकमेकांशी परस्पर अवलंबी आहेत, डिपेंड आहे एकमेकांवरती. कारण तुमचं हे शारीरिक आरोग्य जर ढासळलं तर मन काम करेल का? ध्यानाला बसू देते का? बघा बरं तुम्ही, तुमचं काही दुखत असेल, आता समजा हे खुर्च्यांवर बसले, यांचे पाय कामातून गेले, आता पंचांग प्रणाम हे पुण्याचंच काम आहे. यांना म्हटलं करा पंचांग प्रणाम, हे बारीक तोंड करतील. आज नाही तर आता समजा यांच्यावर बोलू लागलं, हे तरी बारीक तोंड करतील. काय बापा आम्हाला गुडघ्यावर बसा म्हणते, कुठून बसू, गुडघात कामातून गेला, फ्रॅक्चर झालाय, त्याच्यात वंगण नाही, हे नाही, ते नाही म्हणतील का? नाही. म्हणजे इच्छा असूनही वंदन करू शकत नाही ना. तर सांगतो हे यासाठी की जोपर्यंत आरोग्य चांगलं आहे तोपर्यंत आपण व्यवस्थितपणे धम्माचं आचरण करू शकतो. कारण एकदा का आरोग्य आपलं ढासळलं शारीरिक, तर मन काम करू शकत नाही. एखाद्या आजारी असलेल्या माणसाला म्हटलं उठा तुम्ही आणि काहीतरी पंचशील पालन करा बा, उपोषताचं पालन करा, करू शकते का? ते नाही करू. आता उपोषतवाले, आता उद्या उपोषत आहे, उपोषतवाले फोन करता, भंतीजी आम्हाला शुगर आहे, जेवलं तर चालते का संध्याकाळी? बाबा तुम्ही तुमचं पाहणं काहून आम्हाला विचारू करता, काही करायचं नाही करायचं तर? आता एकदा सांगितलेलं आहे बा, त्याचे काय नियम आहे काय नाही, तरी विचारते भंतेजी संध्याकाळी मग ज्यूस घेतलं चालते का? त्यात थोडी साखर टाकू का? त्याच्यात कॉफी घेऊ का भंतेजी? आणि अजून एखादा पाव खाला का चालते का? आता काय काय विचारावं माणसाने, काही विचारायची गोष्ट झाली का? तुम्हाला सांगतो भगवंतानं स्पष्ट सांगितलं बरं सगळ्या गोष्टी, की काय खायला पाहिजे, कधी खायला पाहिजे, किती खायला पाहिजे. तर तरी विचारते. मांसाहाराच्या बाबतीत तर बापा लय लोक आम्हाला प्रश्न विचारतात, भंतेजी कसं करावं मग, ते खायला चालते का? बाबा तुम्ही तुमचं पहा ना, तुम्हाला काय अर्थ? तुम्ही प्रवचन ऐका आणि त्या प्रवचनातून तुम्हाला कळेल आणि त्यानुसार वागावं. अशी एकदम डिरेक्टलीच प्रश्न करून हे करावं का नाही? आम्ही पंचायतमध्ये पडतो बा, आता कसं सांगावं यांना काय करावं? आम्ही म्हणतो बा नंतर सांगतो. मग तर तुम्हाला सांगतो तिसरी संपत्ती कोणती सांगितली? सेवाग्राम एक्सप्रेस आहे आपली, जरा फास्ट मुद्दाम कारण संपवायचं आहे आपल्याला. तर 3 संपत्ती समजल्या. चौथी संपत्ती सांगितली बघा, शील संपत्ती. तर बघा तुम्ही आता ह्या चौथी आणि 5वी संपत्ती फार महत्वाची आहे. ह्या 3 संपत्त्या भरपूर लोकांकडे आहेत,
तसं पाहिलं तर भरपूर लोकांकडे आहे. मी आता सुरुवातीला विचारलं पारिवारिक संपत्ती आहे का, हे म्हणे हो आहे म्हणे आमच्याकडे. नाही कसं म्हणतात, बरं आहे ठीक आहे हरकत नाही. दुसरी संपत्ती सांगितली भोग संपत्ती, म्हणजे धन दौलत श्रीमंती, ही पण आहे ठीक आहे मान्य केलं आहे. तिसरी संपत्ती सांगितलं आरोग्य संपत्ती, हो म्हणे मला कोणतीच गोळी चालू नाही काही नाही आरोग्य माझं चांगलं आहे ठीक आहे. तर मला सांगा ह्या तिन्ही संपत्त्या जरी असल्या तर दुःखी नाही का तुम्ही? आहे का नाही दुःखी? कष्टी आहे का ना, टेन्शन मध्ये आहे की ना, परेशान आहे का नाही? आहे ना. कशा कशाचं टेन्शन आहे, हायपर बीपी काय काय सगळ्या गोष्टी आहे ना. तर भगवंताने सांगितलं ह्या तीन संपत्ती असतील तर वरवर करणी आपण समजा आहोत सुखी इतरांच्या तुलनेमध्ये, म्हणजे गरीबाच्या तुलनेमध्ये, ज्याला परिवार नाही आहे, पारिवारिक संपत्ती ज्याच्याकडे बरोबर नाही त्याच्या तुलनेमध्ये आपला पारिवारिक संपत्ती चांगली असल्यामुळे आपण व्यवस्थित आहोत. ज्याच्याकडे आरोग्य संपत्ती बरोबर नाही आपल्याकडे आहे तर आपण बरोबर आहोत. ज्याच्याकडे भोग संपत्ती नाहीये त्याच्या तुलनेत आपल्याकडे आहे तर आपण बरोबर आहोत. परंतु भगवंताने सांगितल्या तीन संपत्ती असूनच केवळ महत्वाचं नाही आहे, तर या तीन संपत्तीपेक्षा अजून दोन संपत्ती अत्यंत महत्वाच्या असतात. आणि त्या दोन संपत्ती अशा तीन लोकांकडे जर असतील, तीन प्रकारच्या लोकांकडे असतील, तर याही जीवनामध्ये आणि मरणोत्तर सुद्धा अस्मिन लोके परमहिच म्हटलेलं आहे. याही लोकी आणि परलोकी, म्हणजे वर्तमान जीवनामध्ये देखील आणि भविष्यातील जीवनामध्ये देखील तो व्यक्ती सुखाने झोपतो, सुखाने जगतो. कोण? तर ती चौथ्या आणि पाचव्या प्रकारची संपत्ती ज्या व्यक्तीकडे असेल. आणि ती चौथ्या प्रकारची संपत्ती सांगितली शील संपत्ती. कोणती? शील. शील मीन्स सदाचार, नैतिकता, याच्यावर संयम असणे. ज्याला दिसलं नाही त्याने वाणीवर, मनावर आणि शरीरावर, काय तर दिसलं नाही ते म्हणजे याच्यावर कशाला म्हटलं, तर वाणीवर एक तर मनावर आणि या शरीरावर संयम असायला पाहिजे, तर त्याला शील संपत्ती म्हटलेला आहे. बघा थोडक्यात सांगतो तुम्हाला, शीलाचा अर्थ खूप मोठा आहे. शील तर ही पारमिता पण आहे, भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलेलं पण आहे, पण शील संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. तुम्ही गृहस्थ जरी असाल तरी तुमच्याकडे एक मायबाप म्हणून शील संपत्ती असायला पाहिजे. तुम्ही सासू असाल, सासरा असाल, तुमच्याकडे शील संपत्ती असायला पाहिजे. तुम्ही पती असाल, पत्नी असाल, तुमच्याकडे शील संपत्ती असायला पाहिजे. ज्या घरामध्ये ह्या तीन अगोदरच्या संपत्त्या जरी असतील पण ही चौथी संपत्ती जर नसेल ना, उद्ध्वस्त होतात लोक. म्हणून आज घराघरामध्ये बघा धन दौलत पायावरती लोळण घेते आहे, खूप गडगंज श्रीमंती आहे, पण लोक उद्ध्वस्त होत आहेत बघा, नाही का. संसारिक जीवन जगता येत नाहीये. आई वडील, माता पिता, पती पत्नी, मुलं बाळ, सगळं ताळाला मेळ नाहीये. सगळं आहे पण मुलगा ऐकतच नाही मायबापाचं. सगळं आहे पण बहीण भावाचं पटतच नाही. सगळं आहे पती पत्नीचं पटतच नाही. सगळंच आहे मुलबाळ बायको आणि मायबापाचं पटतच नाहीये. मित्रांबरोबर पटतच नाहीये. भाऊकी बरोबर पटतच नाही. का? तर शील संपत्ती नाही आहे. भगवंताने कोणती संपत्ती सांगितली? शील संपत्ती अत्यंत महत्वाची आहे म्हणाले भगवान. आणि शील संपत्ती प्रत्येकाकडे असायला पाहिजे, प्रत्येकाकडे. संन्यासी असो का कोणी असो, गृहस्थ असो, भिक्षू असो का कोणी असो, शील संपत्ती शिवाय या जीवनाला अर्थ नाही. बघा भगवान म्हणाले कोणी असो, संन्यासी भिक्षूंना सुद्धा अत्यंत महत्वाची आहे शील संपत्ती त्यांच्याकडे असणे. आणि गृहस्थ उपासक देखील जर असतील तर त्यांच्याकडे शील संपत्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शील हा दागिना आहे म्हणाले भगवान. जसे तुमचे दागिने तुम्ही कानात, गळ्यात, नाकात, हातात, पायात, बोटात घातल्यावर तुम्हाला वाटते की नाही फार सुंदर, आरशात पाहू आरशात पाहू तीनदा, नाही का. आपणच आपल्याला म्हणायचं काय सुंदर दिसते, आपण काय सुंदर दिसते, तर ते सुंदर दिसणं वेगळं. पण भगवान म्हणाले ती व्यक्ती सुंदर दिसते, सर्वात सुंदर, सर्वांग सुंदर ती व्यक्ती दिसते की ज्या व्यक्तीकडे कोणता दागिना आहे? शीलाचा दागिना आहे. शील हा दागिना आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि तो दागिना ज्यांच्याकडे असेल त्यांच्याच जीवनाचं सोनं होते बघा. कारण शील सोन्या समान आहे, शील हिऱ्या समान आहे, नाही का. आणि त्यामुळे चौथी संपत्ती कोणती सांगितली आहे? शील संपत्ती. लक्षात ठेवा. पाचवी आणि शेवटची संपत्ती सांगतोय तुम्हाला, दृष्टी संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. कोणती? दृष्टी संपत्ती. दृष्टी, आता दृष्टी तर कोणती? तर या डोळ्याने पाहतो ती वेगळी. हे जे चक्षु दिले की नाही फिजिकली आपल्याला, तर हे वेगळं. काय काय पाहतील, हे काही पाहतील, काही पाहणार नाहीत, तर ही दृष्टी वेगळी. पण भगवंतानं सांगितली दृष्टी कोणती? तर भगवान म्हणाले साराला सार समजण्याची दृष्टी, असाराला असार समजण्याची दृष्टी, म्हणजे सत्याला सत्य समजण्याची दृष्टी, असत्याला असत्य समजण्याची दृष्टी, पुण्यकर्माला पुण्यकर्माचं समजणारी दृष्टी आणि पाप कर्माला पाप कर्म समजणारी दृष्टी. समजते तुम्हाला? पुण्य
आणि पाप यातील फरक समजणारी दृष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. आत्ताही बघा बरेच लोक असतात आपल्याही समाजामध्ये की ज्यांचा पुण्यावर पापावर भरोसा नाही आहे का? नाही आहे. विहारात येण्यावर भरोसा नाही आहे, दान देण्यावर भरोसा नाही आहे, शील पालन करण्यावरती भरोसा नाही आहे, ध्यान करण्यावरती भरोसा नाही आहे, मंगल मैत्री आशीर्वाद ब्लेसिंग हे जे आपण म्हणतो ह्याच्यावरती भरोसा नाही आहे काही काहींचा बिलकुल नाही आहे. तर भगवंताने सांगितलंय की ज्यांचा याच्यावरती भरोसा आहे विश्वास आहे त्याला म्हणतात दृष्टी संपत्ती. पापाचं महत्व पुण्याचं महत्व कळालं पाहिजे, शीलाचं महत्व कळालं पाहिजे, दुशीलाचं महत्व कळालं पाहिजे. त्यांच्याकडेच असते दृष्टी संपत्ती. आणि तुम्हाला सांगतो या 5 संपत्तीपैकी महत्वाच्या ह्या शेवटच्या 2 संपत्ती आहेत आणि त्या आपल्याकडे असायला पाहिजे. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जे इथे आलात, वेगवेगळ्या वस्त्यांमधून आलात, लांबून लांबून आलात, आता आम्हाला माहितही नाही काही व्हॉट्सअप फेसबुकवरचे आहेत, तुम्ही यूट्यूबवाले आहेत, तुम्ही पाहणारे आपल्या चॅनलला फॉलो करणारे आहात, भरपूर भंतेजींच्या संपर्कातले आहात, दूरवरून आलात तुम्ही आणि इथे एका आशेने आलात, एका इच्छेने आलात नाही का की आम्हाला भंतेजीला भोजनदानामध्ये आम्हालाही सहभाग घेऊ दे, आम्हालाही काही दान देण्याची संधी मिळावी, आम्हालाही भंतेजीचं दर्शन घेता यावं, आम्हाला धम्मदेसना ऐकता यावी, श्रवण करता यावी, याच उद्देशाने आलात ना. आणि तुम्हाला सांगतो आजचा दिवस हा तुमच्यासाठी मोठा महत्वपूर्ण दिवस आहे. कारण भगवंताने सांगितलंय की संघाला दान देण्याची सुवर्ण संधी ही पुन्हा पुन्हा लाभत नाही, प्रत्येकाला लाभत नाही. आणि आज तुम्हाला ती लाभली आहे. पूजनीय भिक्खू संघाला तुम्ही भोजन आधी जे काही दान देताय तर ते अत्यंत महत्वाचं तात्काळ फळ देणारं हे दान आहे. बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दिल्या जाणारं दान. आणि त्यामुळे आपण इथे आलात. पूजनीय भंतेजींनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. वेळेच्या अभावी मी अधिक विस्ताराने बोलत नाहीये. आमची नियोजित बैठक आहे आणि त्या बैठकीसाठीच आम्ही आलेलो आहोत. बऱ्याच लोकांचे कॉल आले, मेसेज आले स्टेटसवर ठेवल्यानंतर, भंतेजी आमच्याकडे या, भंतेजी आमच्याकडे या. तर आम्ही कोणाकडेच जाण्यासाठी आलो नाही, मीटिंगसाठी आलो. म्हणून तुम्हाला मी स्टेटसला ठेवलं आणि पर्सनली पण ज्यांना कोणाला पाठवलं असेल बाबा इथं या, आणि तुम्ही आलात, तुम्ही या संधीचं सोनं केलं. निश्चितपणे तुम्हा सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो. पूजनीय भंतेजींच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. भिक्खू संघाच्या प्रती कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन